एक महत्त्वाची घडामोड आहे। अजित पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर दाखल झाले। धनंजय मुंडे यांनी भेट घेतल्यानंतर आता दादा फडणवीसांच्या भेटीसाठी पोहोचले। तर मुंडेंच्या राजीनाम्याचा दबाव वाढल्यानंतर आता ही अजित पवार आणि फडणवीस यांच्यात भेट होतीये। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडून। निवृत्ती, अपडेट्स काय? नक्कीच श्रुती, आपण जर पाहायला गेलं तर बीडमधलं जे प्रकरण झालं होतं त्याच्यानंतर धनंजय मुंडे याला सर्वस्वी जबाबदार असल्याचं विरोधकांकडून म्हटलं जात आहे। त्यांचा मंत्रिमंडळात समावेश करून घेऊ नये असं देखील वारंवार म्हटलं जात होतं, परंतु धनंजय मुंडे जे आहेत त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर देखील त्यांनी राजीनामा द्यावा अशी वारंवार विरोधकांकडून मागणी केली जाते। आणि आता ही मागणी जी आहे ती जोर धरू लागलेली आहे। आज विरोधकांनी राज्यपालांची भेट घेतली, त्यानंतर स्वतः धनंजय मुंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मंत्रालयामध्ये भेट घेतली होती। त्यानंतर अजित पवार उपमुख्यमंत्री जे आहेत ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी सागरवर पोहोचलेले आहेत। यांच्या दोघांमध्ये नक्की काय चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं असेल, कारण की ज्या पद्धतीने बीडचं प्रकरण घडलं होतं त्यानंतर धनंजय मुंडे आपली भूमिका मांडत होते, परंतु त्यांनी राजीनामा द्यावा, कारण की वाल्मिक कराड यांना वाचवण्यामध्ये धनंजय मुंडे यांचा हात आहे असा वारंवार विरोधकांकडून आरोप केला जातोय। नक्कीच निवृत्ती, अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहणार आहोतच। तूर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।